रामकृष्ण हरी मंडळी, हे माझ्या हातामध्ये काय आहे? गरुड पुराण आहे आणि भगवान परमात्माचा आणि गरुडाचा संवाद आहे याच्यामध्ये. हे बघा, गरुड पुराण कधी लावतात तर व्यक्ती महेश झाली किंवा स्वर्गवशी झाली, समजा माणूस मरण पावल्यावर हा गरुड पुराणाचं वाचन करतात. त्याच्यात किती अध्याय आहेत? 18 अध्याय आहेत आणि 18 अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये गणपतीचं स्तवन केलेलं आहे, सरस्वतीचं स्तवन केलेलं आहे आणि या गरुडामध्ये अनेक प्रकारचं नरक सांगितलेले आहेत. या नरकातून वाचण्यासाठी किंवा सगळे काही गरुड पुराणामध्ये माहिती आहे. म्हणून हे गरुड पुराण भगवंतानं स्वतः विष्णू परमात्म्याने गरुडाला सांगितलेलं आहे. हृदयानं आलेल्या जीवानं एकच काम करायचं की भगवंताचं नामचिंतन करून ही दुःख यातना न भोगता चांगल्या पदाला आपण जाता येईल किंवा भगवंताची प्राप्ती करता येईल हे आपण विचार केला पाहिजे. या गरुड पुराणामध्ये दानाचं महत्व आहे, गंगेचं महत्व आहे, अनेक प्रकारचं महत्व सांगितलेलं आहे. हे सांगून मी एवढं थांबतो. रामकृष्ण हरी मंदिर.